तर काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे सध्या आपल्यासोबत आहेत। राजूजी, सभेमध्ये थेट सरकारवरती आरोप केलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांनी। सरकार आरक्षण देण्यास तयार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केलेला आहे, कारण समिती गठीत करून लवकरात लवकर आरक्षण देतो असा शब्द देण्यात आलेला होता। संपूर्ण सभा तुम्ही ऐकलेली असेल, काय आपली प्रतिक्रिया? एक लक्षात घ्या, भाजप प्रणित शिंदे सरकार जे आहे आणि त्याच्यामध्ये आता राष्ट्रवादीची जी भर पडलेली आहे, तर हे जे सरकार आहे या सरकारची भूमिका आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक नाही आहे, हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय। हे फक्त नावाला जाऊन आरक्षण आम्ही देणार, आरक्षण देणार ही भूमिका घेतात, पण आजपर्यंत भाजपची भूमिका आरक्षणाच्या विरोधातच राहिलेली आहे। त्याच्यामुळे हे वेगवेगळी कारणं सांगणार आणि फक्त मराठ्यांना कसं पुढे ढकलता येईल ते बघणार। धनगरांच्या बाबतीत फडणवीसांनी काय सांगितलेलं की पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ। आता ती कॅबिनेट संपून किती वर्ष झाली, अजूनही धनगरांना आरक्षण दिलंय का? दिलेलं नाही। मराठ्यांच्या बाबतीत पण तीच परिस्थिती आहे। आता मराठ्यांना म्हणतात की आम्ही देतो आरक्षण, काय केलं त्यांनी? ती कमिटी गठन केली, त्याच्या पुढची कारवाई काय झाली? काहीच केलेली नाही। आणि फडणवीस जोपर्यंत या महाराष्ट्रात आहेत आणि भाजप जोपर्यंत या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहे, तोपर्यंत कोणत्याही घटकाला जो मागासलेला आहे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक दृष्ट्या, त्याला आरक्षण मिळणार नाही। कारण यांची प्रवृत्ती अशी आहे की सगळ्यांना गुलामगिरीत ठेवायचं आणि सगळ्यांना गुलामगिरीत ठेवून त्यांना आरक्षणापासून वंचित ठेवायचं, ही भूमिका भाजपची पहिल्यापासून आहे। आणि या सरकारमध्ये शिंदे सरकार जरी मुख्यमंत्री असले तरी या पूर्ण सरकारवर पगडा भाजपचा आहे आणि तो जो पगडा आहे त्याच्यामुळे कोणालाही आरक्षण मिळणार नाही। कारण हे लोक जोपर्यंत सत्तेत आहेत तोपर्यंत सगळे मागासलेले घटक हे आरक्षणापासून वंचित राहणार आहेत। त्याच्यामुळे जरांगे पाटलांनी जे सांगितलं की आम्ही 10 दिवसाची वेळ घेऊ, पण मी तुम्हाला आज सांगतो की 10 दिवसामध्ये काहीही घडणार नाही। हे परत नवीन काहीतरी चॉकलेट देतील आणि परत त्याच्यामध्ये पुढची वेळ काढली जाईल। निश्चित। राजूजी, आपल्यासोबत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे बाबासाहेब पाटील सुद्धा आहेत। बाबासाहेबजी, राजू वाघमारे यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। त्यांनी शंका व्यक्त केलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यास हे सरकार तयार नाही, एक प्रकारे दिसतंय। आणि आजही ज्या पद्धतीने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे त्यानंतर सुद्धा तुम्हाला एक केवळ आश्वासन दिलं जाईल, ते पूर्ण होणार नाही, अशी शंका त्यांनी व्यक्त केलेली आहे। सगळ्यात प्रथम मी आमचे मित्र राजूजी वाघमारे आमचे जवळचे मित्र आहेत, माझे चांगले संबंधित आहेत आणि आम्ही सोबत अनेक वेळा डिबेट केलेली आहे। तर मी त्यांच्या या मताशी सहमत नाहीये। त्याचं कारण असं की मराठा आरक्षणाचा लढा जो 40 वर्षापासून उभा होता आणि या लढ्यामध्ये अनेक सरकार आले, अनेक मुख्यमंत्री आले, अनेक मंत्री झाले, म्हणजे सगळ्याच पक्षाचे। परंतु खऱ्या अर्थानं ज्या वेळेला देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाले तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आरक्षणाच्या क्रांती मोर्चे निघाले, ठोक मोर्चा निघाला। या मोर्चाची दखल 40 वर्षानंतर जर कोणी घेतली असेल तर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतली, हे मी जाहीर आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगतो। त्याचं कारण असं, ज्या वेळेला परळीसारखं मोठं आंदोलन उभं राहिलं आणि आम्ही त्यावेळेला टाइम बॉन्ड मागितला होता, हे आंदोलन 21 दिवस चालू होतं आणि सरकारला मी त्यावेळेला सांगितलं होतं आम्हाला लगेच तुम्ही आरक्षण देऊ शकता, आम्हाला माहिती आहे, परंतु आम्हाला टाइम बॉन्ड द्या, कधीपर्यंत तुम्ही आरक्षण देणार आहात। मग सरकारनं 3 महिन्याचा वेळ त्यावेळेला घेतला आणि सरकारनं आम्हाला SC-BCचं आरक्षण दिलं। दुसरा मुद्दा, फडणवीस साहेब सत्तेवर आल्यानंतर मराठा या नावाने योजना सवलती चालू झाल्या। बाकी 40 वर्षात किंवा मागच्या 70 वर्षामध्ये मराठ्यांना कुठली योजना नाही, साधी ग्रामपंचायती सुद्धा योजना आम्हाला नव्हती। आज सारथी असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळ धुळकात बंद पडलेलं ते आम्ही चालू करायला लावलं। 50 आरक्षण मिळेपर्यंत, आता आरक्षण स्थगित झाल्यानंतर 50% फी माफी सुद्धा सरकारला घ्यायला लावली, भाग पाडलं। परदेशी शिक्षणासारखा निर्णय आम्ही घ्यायला लावला। अशा अनेक योजना सवलती सुद्धा या सरकारच्या डोक्यावर उभारून आम्ही करून घेतलेला आहे। काय दिलं नाही असं म्हणता येणार नाही,
कारण भाजप सरकारकडून मराठ्यांना हे गेल्या 5-6 वर्षामध्ये जे काही योजना सवलती मिळाल्या हे आमच्या आंदोलनाचं फलित आहे. आम्ही आंदोलन केली सरकारच्या विरोधामध्ये, याच्यापूर्वी केली आणि आता सुद्धा मला खात्री आहे की आता सत्तेतले पण आणि विरोधातले पण सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत. फक्त काँग्रेस थोडा बाजूला राहिलेला आहे सत्तेपासून. ते सुद्धा एकत्र आले तर आरक्षण मिळायला सुद्धा जास्त वेळ लागणार नाही राजूजी, की आता 10 दिवसाचा टाइम आहे. सगळ्या लोकांनी जर एकत्र आले, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि 2 शिवसेना, 2 राष्ट्रवाद्या, या सगळ्या लोकांनी आता समाज एकवटलेला आहे. त्या समाजाच्या आमच्या जनभावना समजून घ्या की आज वयोवृद्ध महिला भगिनी, मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी, लहान लहान मुलं, घरादारासकट सगळं घरदार सोडून आज आंतरवली सराटीमध्ये सगळा समाज एकवटलेला आहे. आणि या समाजाची कुठंतरी आता सरकारनं नोंद घ्यावी, केंद्र सरकारनं नोंद घ्यावी. आरक्षणाच्या वेगवेगळ्या जरी मागण्या आमच्या असल्या तरी आता सरकार आम्हाला आरक्षण देईल अशी मोठी अपेक्षा आमच्या मराठा समाजाला आता उभी राहिलेली आहे आणि येणाऱ्या 10 दिवसात सरकार निर्णय घ्यावा अशी अपेक्षा. राजूजी, बाबासाहेब पाटील म्हणतात सरकारकडून याआधी सुद्धा सहकार्य केलेलं आहे आणि आम्हाला आरक्षण मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतात. यासोबतच त्यांनी असं म्हटलेलं आहे सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन आम्हाला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करावे. काय सहमत आहात? होऊ शकतं असं? आबासाहेब पाटील, तुमचं करेक्शन करा. माफ करा, आबासाहेब पाटील बोलत होते. लक्षात घ्या, आबासाहेब पाटील हे माझे जवळचे मित्र आहेत. त्याच्यामुळे आणि मराठा आरक्षणासाठी आबासाहेबांनी जेवढी मेहनत घेतली आहे ती खूप मेहनत घेतलेली आहे आणि हा लढा त्यांनी खूप हिरिरीने लढलेला आहे. आणि त्यांच्या बरोबर या लढ्यामध्ये डॉक्टर राजू वाघमारे पहिल्या दिवसापासून सामील आहेत. त्याच्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेशी मी 100% सामील आहे. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे की सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात घ्या, आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्या संगनमतानेच होणार आहे. हे म्हणतात डबल इंजिनचं सरकार, पण यांनी मदत घेतली पाहिजे केंद्र सरकारची, कारण शेवटी आरक्षण केंद्र सरकारच्या हाताने पडतं. आपल्याला इकडे विविध योजना मराठ्यांसाठी दिल्या, त्याचं स्वागतच आहे की मराठ्यांसाठी वेगळ्या योजना झाल्या. त्याच्यापेक्षा जास्त योजना मराठा बांधवांसाठी सरकारने जाहीर केल्या पाहिजेत आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे या मताचा मी आहे. कारण मराठ्यांना खूप वेळ त्या सगळ्या सरकारने दुर्लक्ष ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे मराठ्यांना जास्तीत जास्त योजना आणि त्याचा लाभ मिळवून देणं हे प्रत्येक सरकारचं कर्तव्य आहे. पण त्याच्याबरोबर जर मुद्दा आरक्षणाचा आहे तर आरक्षणाचा मुद्दा हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. राज्य सरकारने त्याचा पाठपुरावा करणं अपेक्षित आहे. आणि दोघांनी जर हे म्हणतात ना डबल इंजिनचं सरकार, मग मराठ्यांचं आरक्षण कोणच रोखू शकत नाही, धनगरांचं आरक्षण कोणच रोखू शकत नाही. कारण जर डबल इंजिनचं सरकार त्या पद्धतीने काम करत असेल तर, पण जर तसं काम करत नाहीये असं आजपर्यंतचं चित्र आहे. आम्हाला उलट आनंद आहे की या सरकारने 10 दिवसात निर्णय घेतला आणि जर मराठ्यांना आरक्षण मिळालं तर त्याचा आनंद सगळ्यात जास्त मला स्वतःला होईल. कारण मी प्रत्येक पुष्कळ मोर्चात गेलोय. आप्पासाहेबांचं उपोषणही आम्ही आझाद मैदानावर सोडवलेलं आहे. आम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये एकत्र आहोत. आजही मी मराठ्यांच्या आरक्षणाबरोबर त्यांच्या बरोबर उभा आहे. त्यांना मिळालं पाहिजे याच्यात हिंमत नाहीच आहे. पण ते कशा पद्धतीने हे लोक करून देतील, हे लिगल पद्धतीमध्ये कसं बसेल, याच गोष्टी बघायला पाहिजेत. आता बघा, त्या सदावर्तेंनी मराठा आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात लढला. सदावर्ते कोणाचं काम करतोय? ऍडव्होकेट सदावर्ते भाजपचं काम करतायत. ते भाजपच्या एक प्रकारे त्यांचा एक समांतर त्यांची संस्था राजूजी, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते. तुमचा थोडा आवाज स्पष्टपणे येत नाहीये. तुमचा खाताल असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. हे बघा, छगन भुजबळ हे राज्यातले ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी जी काही वक्तव्य केलेली आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीनं मराठा समाजाच्या विषयासंदर्भात पूर्वीपासून ते विरोधामध्ये आहेत. खरं तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो
की हे भुजबळ साहेब सांगतात की मराठ्यांनी मला मोठा नाही केला. या भुजबळ साहेबांना 2004 पासून 2019 पर्यंत आतापर्यंत एवढ्या वेळ ते निवडून आले. त्यांच्या येवला मतदारसंघामध्ये 1 ते 1.5 लाख मतदारसंघ हा मराठा समाज आहे आणि त्यांच्या जीवावरती जवळपास 50 ते 60 हजार मताने ते मदतीकेनं निवडून येतात. हे कुठंतरी भुजबळ साहेबांना विसर पडलेला आहे की कुठलाही नेता कुठल्या सगळ्या समाजातल्या या राज्यातला बहुजन असेल, SC ST असेल, OBC असेल, मराठा असेल, खुल्या वर्गातल्या सगळ्या लोकांच्या मतदानाशिवाय कुणी निवडून येऊ शकत नाही. परंतु ज्यावेळेला तुम्ही एक समतेची शपथ घेता, एक मंत्री म्हणून शपथ घेता, त्यावेळेला आपण कोणत्याही व्यक्तीशी मी आकस किंवा ममत्व भाव ठेवणार नाही की ज्या वेळेला संविधानिक समतेची शपथ घेता आणि बाहेर आले तुम्ही मंत्री झाल्यानंतर तुम्ही मराठा समाजाला टार्गेट करता, एका विशिष्ट समाजाच्या विषयाबद्दल तुम्ही समाज आकस बाळगता. मी तर आता मान्य राज्यपालांच्याकडे आम्ही पत्र लिहिणार आहे की या भुजबळांचं तत्काळ यांचं मंत्रिपद रद्द करावं, यांची आमदारकी रद्द करावी, की संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीला कुठल्याही समाजाबद्दल आकस बाळगता येणार नाही, त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला बोलता येणार नाही, कारण तुम्ही संविधानिक पदावरती आहात. आणि असं असताना काल सुद्धा तुम्ही वैयक्तिक समाजावरती टीका केलेली आहे. तुमचे वाद काय असतील? मनोज जरांगे हा सर्वसामान्य कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला, एक ग्रामीण भागातला कार्यकर्ता आहे. त्याची संस्कृती शेतकऱ्याची संस्कृती आहे. शेतकऱ्याचं बोलणं तसंच आहे. तुम्ही सुद्धा तुमचे पूर्वीचे दिवस आठवा ना. तुम्ही ज्या फुलाखाली भाजी विकत होते, ज्या रस्त्यावर फुलं विकत होते आणि आज तुम्ही आता डायरेक्ट 2000 कोटीचे मालक झाले. मग तुमच्या संस्कृती बदल झाला ना. तुम्ही पूर्वीची संस्कृती विसरलेली आहे. म्हणून पहिला आपली संस्कृती दुसऱ्याची बघण्यापेक्षा आपली पण तपासली पाहिजे. ज्या वेळेला दुसऱ्याकडे आपण बोट करतो त्यावेळेला आपलं सुद्धा कुठंतरी चुकतंय का काय. आम्ही सुद्धा तुमच्या वयाचा, तुमच्या ह्याच्या मान राखतो आणि त्याच्यामुळं तुम्हाला सुद्धा बोलताना समाजाविषयी बोलत असताना तुम्ही मराठा समाजाला प्रत्येक वेळेला आरक्षणाला विरोध केला. तुमच्या ते हरी नरके, श्रावण देवरे अशी काय पिलावळ तुम्ही उभा केली आणि सातत्यानं मराठा समाजाच्या बाबतीत की ओबीसी मध्ये विष कालवायचं काम केलं. ज्या ओबीसीच्या समाजाच्या बाबतीत या ओबीसीचं नाव घ्यायचं आणि फक्त राजकारण हे आपल्या जातीचं करायचं, हे आजपर्यंत झालेलं आहे. मग कुठं तुम्ही काय केलं की का त्या लोकांनी तुम्ही घडलाय? त्यांना सांगायचे मराठ्यांच्यामुळे तुम्हाला मिळत नाही, मराठ्यांच्यामुळे तुम्हाला तुमच्या समाजाला कसं मिळतं? आज तुमचा एक समाज, किती आमदार आहेत तुमचे? तुमच्या मतदारसंघामध्ये किती मराठ्यांना, किती ओबीसीला, किती दलितांना, किती एसटीच्या लोकांना तुम्ही प्रतिनिधित्व दिलं? तर नाही दिलं. तुम्ही तुमचे नातेवाईक हुडकले. तुमच्या सगळ्या घरातच, तुमच्या पंचायत समिती तुमच्या घरात, जिल्हा परिषद तुमच्या घरात, नगरपालिका तुमच्या घरात, दुसरा चालत नाही. ज्या वेळेला सामाजिक विषय काढलं तर सगळं निघतं. तुम्ही 7 कोटीवर गेले, आम्ही 2000 कोटीवर गेलो. 7 कोटीचा विषय आला कुठून? तुम्हाला सांगितलं कोणी? आणि मी अजितदादा पवार आणि शरदरावजी पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या पक्षाची अधिकृतपणे भूमिका जाहीर करावी की तुमचे नेते छगन भुजबळ सारखे नेते मराठा समाजाच्या बद्दल की तुमच्या राष्ट्रवादीची भूमिका आहे का ते पहिले क्लिअर करा. तुम्ही आमच्यावर सोडलेत का यांना? आणि तसं असेल तर आम्हाला सांगा. आम्ही समाज म्हणून कुणालाही माफ करणार नाही. आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही, कुठल्या समाजाच्या विरोधात नाही, कुठल्या नेत्याच्या विरोधात नाही. आमचं फक्त आम्हाला सगळ्या लोकांना मी आवाहन करतोय, चारही पक्षातल्या, की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, सगळ्या लोकांनी 2018ला ज्या वेळेला एसीबीसी आरक्षण मिळालं, सगळे लोक एकत्र आले, चारही पक्ष एकत्र आले आणि सभागृहामध्ये एक मतानं ठराव मंजूर केला आणि ती एसीबीसी आरक्षण त्याचं आम्ही सगळ्यांचं स्वागत केलं ना. आमचा कुठला पक्षाचा द्वेष नाहीये, परंतु काही मंडळी छगन बाकीच्या लोकांना, कारण हा एकच असा माणूस आहे, या माणसाला सातत्यानं मराठा समाजाबद्दल दरड उकलेली आणि ह्यांनी पाळलेले जय दादा. मी मीडियावरती आहे त्याच्यामुळे मला जास्त बोलता येत नाही. तुम्हाला कुणी धमक्या दिल्या, तुम्हाला कुणी शिव्या दिल्या ते जाहीर करा. आरोप करू नका समाजावर. समाज भावनिक आहे, शेतकऱ्यांच्या जनभावना समजून घ्या. गोरगरीब आहेत. आम्ही प्रस्थापित मराठ्यांच्यासाठी आरक्षण मागत नाहीत. जो मराठा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागास आहे, सर्वसामान्य आहे, ज्याला स्वतःच भूमी नाही, बेरोजगार आहे, कामगार आहे, मजूर आहे,
अशा लोकांच्यासाठी आम्ही आरक्षण मागतोय आणि आम्हाला खात्री आहे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, अजितदादा पवार हे आता मराठा समाजाला आरक्षण देतील. त्याचप्रमाणे आता विरोधी पक्षाचे वडट्टीवार साहेब सुद्धा त्यांनी सुद्धा मराठा समाजासाठी चांगली भूमिका घेतलेली आहे. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत केलेलं आहे. या सगळ्या लोकांनी जर पाठिंबा देतो मराठा समाजाला मिळत असेल तर आम्ही सगळ्या पक्षाचं स्वागत करू. पण विरोधात गेले तर मग मराठा समाजाने आज फक्त एवढ्याच सभा घेतलेली आहे. तुम्ही कसा निवडून येतो तेच बघतो एवढ्यात आता. मराठा समाजाबद्दल तुम्ही बोलता ना, तुम्ही किती मराठ्यांच्या जीवावर आज पण निवडले नाही. नक्कीच. राजूजी, आबासाहेब पाटील यांची आपण पूर्ण प्रतिक्रिया ऐकली. छगन भुजबळ यांचं वक्तव्य सुद्धा ऐकलं. आबासाहेब पाटील म्हणतायत की अजित पवार यांनी या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट करावी. का असं करतील अजित पवार? कसं आहे की आबासाहेब पाटील जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. बघा, छगन भुजबळ साहेबांचे नेते कोण आहेत तर अजित पवारचे आहेत. त्यांचे नेते कोण आहेत आता देवेंद्र फडणवीस आहेत, कारण भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत. भाजपच्या अंडर आता राष्ट्रवादी सत्तेमध्ये आलेले आहेत. मग या सगळ्या नेते जर मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी पुढे असतील तर भुजबळ साहेबांची भूमिका ज्यावेळी अशी वेगळी येते त्यावेळी या संपूर्ण सरकारच्या भूमिकेबद्दल शंका निर्माण होते. आता भुजबळ साहेब म्हणतायत की मला काय मराठ्यांनी मोठं केलं नाही. आता ज्या पक्षामध्ये होते एनसीपी मध्ये त्या पक्षात मेजॉरिटी मराठा लोक आहेत आणि प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठे आहेतच. मग तुम्ही ज्यावेळी असं म्हणता की मराठ्यांनी मला मोठं नाही केलं त्यावेळी एका प्रकारे भुजबळ साहेबांनी मराठ्यांचा केलेला हा अपमान आहे. तर अशा पद्धतीने एखाद्या कम्युनिटी बद्दल बोलणं, समाजाबद्दल बोलणं आणि जो समाज या महाराष्ट्राच्या मातीशी प्रामाणिक आहे आणि प्रत्येक मतदारसंघात आहे त्याच्याबद्दल असं वक्तव्य करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि आबासाहेब ज्या पद्धतीने म्हणतायत की अजित पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे, कारण त्यांचे ते ज्येष्ठ नेते आहेत आणि मग ते एक ज्येष्ठ नेता वेगळी भूमिका घेतो आणि मग त्याचे जे अजित पवार नेते आहेत त्यांची भूमिका काय ती पुढे आली पाहिजे ना. आणि आबासाहेब जे म्हणतायत की सगळ्या पक्षांनी आलं पाहिजे, मी पक्षाचा अधिकृत प्रवक्ता आणि काँग्रेसचा नेता या नात्याने स्पष्ट करू इच्छितो की मराठा आरक्षणासाठी काँग्रेस पक्ष सदैव पुढे राहिलेला आहे. आमच्या सगळ्या नेत्यांची भूमिका, मग त्याच्यात अशोक चव्हाण साहेब असतील, नानाभाऊ पटोळे असतील, विजय भाऊ वडेट्टीवार असतील, आमचे सुशील कुमार शिंदेजी असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, सगळ्यांच्या भूमिका या मराठा आरक्षणाला सकारात्मक राहिलेल्या आहेत आणि याही पुढे राहतील असं आमचं स्पष्ट मत आहे. काँग्रेस कधीच आरक्षणाच्या या भूमिकेशी विसंगत बोललेली नाही आहे आणि बोलणारही नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही मराठा समाजाबरोबर आहोत, त्यांच्या भावनेशी आम्ही सहमत आहोत आणि आमची इच्छा आहे की भुजबळांसारख्या नेत्यांनी जे सरकारमध्ये बसलेले आहेत त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य न करता आणि या सरकारने आपली भूमिका स्पष्ट आता करायला पाहिजे. आता 10 दिवसाचा वेळ आलेलाच आहे, त्याच्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी अभी हो जाएगा. आणि आमची इच्छा आहे की कोणत्याही परिस्थितीत मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. पण मी पुन्हा एकदा सांगतो की केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांच्या संगनमतानेच होऊ शकतं. केंद्र सरकारची भूमिका महत्वाची आहे. 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे ती पण उठली पाहिजे, तरच या गोष्टी शक्य होतील. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीची आम्ही सहमत आहोत आणि मराठ्यांना आरक्षण कोणत्याही परिस्थितीत मिळालंच पाहिजे. अगदी राजूजी, मी पुन्हा एकदा आबासाहेब पाटील यांच्याकडे जाते. खरं तर सभा आपण ऐकली आहे, सभेमध्ये जरांगेंचं भाषणही ऐकलं. या भाषणादरम्यान ते म्हटले की माझं इंटरनेट बंद केलं आणि माझं फेसबुक अकाउंट देखील बंद करण्यात आलं. त्यामुळे कुठेतरी ही सभा कमी लोकांपर्यंत पोहोचावी असे प्रयत्न झाले का, असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यांचं जे वक्तव्य आहे की फेसबुक बंद केलं, ह्या घटना सातत्यानं मागच्या वेळेला सुद्धा झाल्या होत्या की अनेक वेळेला
आंदोलनकर्ते आहेत. आमच्या ज्या वेळेला आम्ही सोशल मीडियाचा वापर करतो त्यावेळेला आम्हाला सुद्धा फेसबुकच्या अडचणी येतात. परंतु ज्या वेळेला आता सभा झाली त्यावेळेला अनेक ओबी व्हॅन त्या ठिकाणी होत्या. सगळ्या चॅनेलने संपूर्ण देशभर आणि राज्यभर हा आपल्या सगळ्या चॅनेलच्या माध्यमातून आपण संपूर्ण सभा दाखवली. त्याबद्दल त्यांनी आपले आभार मानले. तर मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सर्व चॅनेलचे आभार मानतो की आपण मराठा आरक्षणाचा लढा प्रत्येक घराघरामध्ये आपण पोहोचवलात. न्यूज स्टेटच्या सारख्या न्यूज नेशन सारख्या चॅनेलने सुद्धा आम्हाला आरक्षणाचा लढा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी जी मदत केलेली आहे हे मराठा समाज सदैव स्मरणात ठेवील. आणि ज्या काही घटना घडतात त्या चॅनेलच्या माध्यमातून तर समोर येतातच, परंतु सरकारला आमची विनंती आहे की अशा पद्धतीनं की आमचे कॉल रेकॉर्ड्स मध्ये ठेवणे किंवा नजर ठेवणे की प्रत्येक कार्यकर्त्याच्या हालचालीवर नजर ठेवणे हे सातत्यानं आंदोलनाच्या काळात होत राहतं. परंतु त्याला आम्ही कुठल्याही चुकीच्या पद्धतीने वागत नाही. त्याच्यामुळे आम्हाला घाबरण्याचं कारण नाही, कारण आमच्या पाठीशी समाज आहे आणि समाजाच्या आरक्षणाचा लढा आहे. त्याच्यामुळे कोणी फेसबुक बंद केलं किंवा इंटरनेट बंद केलं तरी आमचा हा लढा थांबणार नाही. आम्हाला आरक्षण वेळेपर्यंत आम्ही लढत राहू आणि जोपर्यंत सरकार आरक्षण देणार नाही तोपर्यंत हा अविरत असा मराठा समाजाचा लढा चालत राहणार. अगदी. ठोक मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष संजय भोर सुद्धा आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेत. संजय भोर, आपलं स्वागत आहे न्यूजस्टेटच्या या चर्चेमध्ये. जरांगे पाटील यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. म्हणजे एकूणच सरकार आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करतंय असं सुद्धा एक प्रकारे वाटतंय, त्यांना वाटतंय. आणि यासोबतच त्यांनी असं सुद्धा अल्टिमेटम दिलेलं आहे की 22 तारखेपर्यंत पुढचा निर्णय घेतला जाईल. काय नेमकं घडू शकतं पुढच्या काळामध्ये जर सरकारकडून पावलं उचलत नाहीत असं वाटलं तर? नाही, आरक्षण मराठा समाज ही अत्यंत जिव्हाळ्याची गरज आहे मराठा समाजाची. आजच्या मनोज जरंगे यांनी बोलवलेल्या सभेतून जो काही लाखोंचा जनसमुदाय त्या ठिकाणी जमला ही खरं तर मराठा समाजातली अस्वस्थता यातून दिसते. आरक्षणाच्या मागणीपासून एखादा समाज किती वर्षानुवर्षे कसा वंचित ठेवला जातो त्याचं हे उदाहरण आहे. आणि म्हणून एवढा लाखोचा समाज त्या ठिकाणी जमला. आणि मराठा समाजाचा हा जो आक्रोश आहे, ही जी जिव्हाळ्याची मागणी आहे ही सरकारनेही गांभीर्याने घेतलेली आहे. मात्र सरकार असेल, सर्व पक्षीय नेतृत्व असेल, सर्वजण जरी या बाबतीत सकारात्मक असतील तरी या आरक्षणाच्या मागणीत काही कायदेशीर मर्यादा, कायदेशीर अडथळे आहेत ते कसे दूर करायचे आणि ते एका विशिष्ट कालावधीत दूर करण्यासाठीच्या ज्या अडचणी आहेत त्या प्रामुख्याने यात आहेत. अन्यथा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सरकारची आहे. आणि मला वाटतं विरोधी पक्षांची असावी. इथे राजू वाघमारे आहेतच. तर कोणताही पक्ष, राजकीय पक्ष मराठा समाजाला आरक्षण मिळू नये या भूमिकेत असेल असं वाटत नाही. मात्र ह्या सगळ्या प्रक्रिया कायद्याच्या भाषेत पार पाडाव्या लागतील. कायद्यात टिकलं पाहिजे ते आरक्षण. अन्यथा एकीकडे समाज मोठ्या संख्येने जमा होतोय आणि केवळ त्यामुळं घाईने काही निर्णय घेतला आणि त्यातून पुन्हा कायदेशीर अडचणी तयार झाल्या, ते आरक्षण टिकलं नाही तर मग मात्र पुन्हा समाजाचा भ्रमनिरास होतो. म्हणून सरकार पुढे ही जबाबदारी आहे की आरक्षण तर द्यायचं पण ते कायद्यात कसं टिकेल आणि कायद्याच्या परिभाषेत ते कसं मांडलं जाईल हे सर्व प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. मनोज जरंगे यांच्या नेतृत्वाखाली समाज पुन्हा एकदा एकवटलेला आहे आणि आम्ही सर्वजण या चळवळीतील कार्यकर्ते म्हणून या चळवळीत अनेक वर्ष काम केलेले आम्ही माणसं या सर्व लढ्यात समाजाबरोबर आहोत, समाजाबरोबर राहणार आहोत. राजूजी, संजय भोर विश्वास व्यक्त करतायत की आरक्षणासाठी सरकार सुद्धा सकारात्मक आहे आणि आरक्षण मराठ्यांना देण्यासाठी प्रयत्न होतील. मात्र इथे प्रत्येक वेळी चर्चेत आलेला महत्त्वाचा मुद्दा आहे जे सरकारकडून सुद्धा सांगितलं जातं ते म्हणजे कायदेशीर अडचण. जे कायद्यामध्ये तरतुदी आहेत त्यानुसार आरक्षण देणं शक्य नाही हे बऱ्याचदा अनेक विचारवंतांनी स्पष्ट केलेलं आहे. तरी सुद्धा मराठा आंदोलकांकडून सकारात्मक प्रयत्न केले जातात आणि सरकार सुद्धा समिती गठीत करून हे सकारात्मक प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र या कायदेशीर अडचणीवर तोडगा कसा निघणार हा खरा प्रश्न आहे. राजू वाघमारे काही तांत्रिक कारणामुळे आपल्या संपर्कात नाहीयेत. आबासाहेब पाटील, मी तुमच्याकडे येते. संजय भोर यांनी विश्वास व्यक्त केला की सरकारकडून आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न होत आहेत आणि आम्हाला आशा आहे की हे आरक्षण मिळेल. मात्र कायदेशीर अडचणींवरती कसा तोडगा निघणार हा प्रश्न आहे.
सरकारनं, मान्य मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी फक्त एकच आता करावं, कोणत्याही स्वयंघोषित अभ्यासकाला, कुठल्या स्वयंघोषित वकिलांना जे मराठा समाजाच्या नावानं त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करतात, मग सरकारची दिशाभूल करतात, अशा लोकांची चर्चा न करता सरकारनं थेट सिनियर काउन्सिलर नेमावेत. त्यांच्याकडं अधिकारी वर्ग आहे मोठ्या प्रमाणामध्ये, मोठमोठे वकील आहेत, त्याच्या संदर्भात सरकारने त्यांच्या मार्फत चर्चा करावी. इथं असं होतंय, काहीतरी सेशन कोर्टाचे 2-4 वकील घ्यायचे, कोणतरी 10वी-12वी स्वयंघोषित अभ्यासक आणायचा, त्यांनी सरकारला सांगायचं की आरक्षण असं द्या, आरक्षण तसं द्या, आणि गेल्या 25-30 वर्षामध्ये येईल त्या सरकारची फसवणूक, येईल त्या सरकारला सांगायचं आणि परत यांच्या मागण्या, कोणी सांगायचं आम्हाला कुणबीमध्ये पाहिजे, कोणी म्हणायचं आम्हाला पाहिजे, कोणी म्हणायचं 50% आतमध्ये पाहिजे, कोणी म्हणायचं 50% वरती पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी न करायच्या नसतील तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आणि हात जोडून विनंती आहे की मराठा समाजाला सरकार आरक्षण देऊ शकतं. तुम्हाला विरोधी पक्ष सुद्धा समर्थनार्थ आहे आणि चारी पक्ष तुम्ही सगळे एकत्र येऊन तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ शकता, कायदेशीर आरक्षण देऊ शकता. तर त्याच्यासाठी सरकारनं ह्या बाकी स्वयंघोषित लोकांना मदत करायला पाहिजे. तुमच्याकडं सिनियर काउन्सिलर, रिटायर्ड जजेस आहेत सुप्रीम कोर्टाचे, रिटायर्ड जजेस आहे हायकोर्टचे, अशा लोकांची तज्ञ लोक, त्या तज्ञ लोकांना तुम्ही सोबत घेऊन चर्चा करा. ह्या सगळ्या अशा लोकांच्यामुळं फक्त आर्थिक नियोजनासाठी काही लोक काम करतात. तिकडे समिती गठीत करायची, इथं तुम्ही टोळ्या तयार करायच्या, पुन्हा उपसमितीकडे जाऊन बसायचं आणि 10,000च्या वकिलांना 1 कोटी रुपये द्यायचे. हे प्रकार जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण काय, कुठलंच काय म्हणून देणार लोक तिकडे मिटिंगा निश्चित आणि इथं संजय भोर, निश्चितपणे टिकणारं आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. कोर्टामध्ये आरक्षण टिकलं पाहिजे असं मागे गिरीश महाजन यांनी सुद्धा म्हटलेलं होतं की आरक्षण दिलं जाऊ शकतं, मात्र ते टिकलं पाहिजे, ते टिकत नाहीये, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्यासोबतच मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की 5,000 पुरावे दिलेले आहेत आम्ही समितीला, तरी सुद्धा आणखीन किती वेळ सरकारला हवाय? नाही, मनोज जरांगे पाटील जे पुरावे दिले हे सांगताय, तर ते पुरावे कायद्याच्या कसोटीत सरकारला तपासून बघावे लागतील ना. पुरावे दिलेत म्हणजे सरकारनेच मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला प्रतिसाद म्हणून सरकारने युद्ध पातळीवर यंत्रणा राबवली, प्रशासकीय यंत्रणेला कामाला लावलं. समिती जी नेमली ती याच कामासाठी नेमली की मनोज जरांगे यांची जी मागणी होती, मराठा समाजाला सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र देण्यात यावे. आधी त्यांची ती मागणी होती की मराठवाड्यातील मराठा समाजाला, म्हणून मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारने ही प्रशासकीय यंत्रणेला आदेश देऊन, सक्त आदेश देऊन, कुणबीच्या बाबतचे जे काही पुरावे असतील, जुन्या नोंदी असतील, त्या सर्व जुने कागदपत्र शोधून त्या नोंदी समोर आणल्या पाहिजेत आणि त्याच्या आधारे मराठा समाजाला त्या ठिकाणी काय आरक्षणाबाबत तरतूद करता येईल यासाठी सरकारने युद्ध पातळीवर काम चालवलंय ना. मग आता हे जे पुरावे ज्या कुणबीच्या नोंदी पूर्वीच्या सापडलेल्या आहेत, या कुणबीच्या नोंदींच्या आधारे किती मराठा बांधवांना त्या ठिकाणचा लाभ होईल हे सगळं बघावं लागणार आहे ना. आणि ही सगळी प्रक्रिया आहे, शेवटी ही कायदेशीर ही टप्प्याटप्प्याची प्रक्रिया आहे. मात्र सरकारने अतिशय गतिशीलतेने हे काम चालवलेलं आहे आणि जे पुरावे मिळालेले आहेत ते पुरावे त्या पुराव्यांच्या आधारे सरकारने या सर्व जिल्ह्यांमध्ये, मराठवाड्यातल्या विशेष करून सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारने विशेष कार्यक्रम राबवून जिथे जिथे पुरावे मिळालेले आहेत तिथे तिथे ज्या ज्या बांधवांना त्याच्या आधारे कुणबीचे प्रमाणपत्र देता येतील ती कार्यवाही सरकारने केली पाहिजे. मला वाटतं सरकार त्या प्रयत्नात आहे. तसे आदेश सर्व कार्यालयांना आणि जे संभाजीनगरचे जे विभागीय कमिशनर आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली मला ही प्रक्रिया राबवली जाते आहे. त्यातूनही चांगलं बरंच काही चांगलं निष्पन्न होऊ शकेल. मराठवाड्यातल्या बऱ्याचशा बांधवांना कुणबी आबासाहेब पाटील, माझा प्रश्न तुमच्यासाठी, खरं तर मनोज जरांगे यांनी सभेदरम्यान या सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला गेला, मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न केला गेला असा देखील एक शंका व्यक्त केली आणि यात त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नावावर देखील शंका उपस्थित केली. खरं तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघतात? जरांगे पाटलांचं फेसबुक अकाउंट बंद केलं असं त्यांनी सभेतून सांगितलं. हॅलो,
हा मला विचारलंय हॅलो. का? हा आपला आवाज येतोय पुन्हा? आबासाहेब पाटील बोला. हा ठीक हा. आहे ठीक आहे ओके. आता विषय असा आहे की काही लोक सदावर्ते नावाचा एक वकील आहे, त्यांची आता सलद रद्द झालेली आहे आणि त्यांना मराठा आरक्षणाच्या नावाखाली काहीतरी स्टंट करायचे असतात आणि कुठंतरी मग असं दिशाभूल करायचे, मीडियावरती यायचं, काहीतरी मराठा समाजाच्या विरोधामध्ये बोलायचं. हे आता काही आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि तिथून पुढे ते काही बोलेल किंवा काही हे करेल त्याचा आमचं काही विषय नाहीये. मराठा समाज शांततेने एवढे मोठे मोर्चे काढले, आंदोलन करतोय, आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढतोय. परंतु सरकारनं या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्यायला पाहिजे की एखादा व्यक्ती जाणीवपूर्वक छगन भुजबळ आहे, सदावर्ती आहेत, अशी जी काही मंडळी आहेत ज्यांच्यामुळे समाजामध्ये जर भविष्यात काही चुकीच्या घटना घडल्या किंवा ही लोक घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतील तर मराठा समाज त्या व्यक्तींच्या विरोधामध्ये सुद्धा आम्ही कायदेशीर कारवाई करू आणि सरकारनं सुद्धा त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे. की जर आम्ही शांततेत आंदोलन करतोय, आम्ही शांततेत मोर्चे काढतोय, आमचे जे आरक्षणाचे मोर्चे आहेत हे कुठल्या सरकारच्या विरोधामध्ये नाहीत, नक्कीच. ना कुठल्या व्यक्तीच्या विरोधामध्ये नाहीत, कुठल्या समाजाच्या मराठा समाज विरोधामध्ये शांततेमध्ये नाहीत. आंदोलन करते आणि आरक्षण मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातो आणि मनोज जरांगे पाटील यांनी या सभा घेतल्यानंतर आणखीन एक महत्वाचा एक मुद्दा समोर आलेला आहे, जो म्हणजे काही दिवसामध्येच हे आंदोलन तीव्र होऊ शकतं आणि सरकार सकारात्मक भूमिका घेईल अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली जाते. आबासाहेब पाटील, आपण चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार. संजय भोर सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झाले, त्यांचे सुद्धा आभार.